मग भ्रष्टाचार म्हणजे पक्ष नाही, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिथे लोकप्रतिनिधी असतात, ते जर काही इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का? तर गुलाम बापाने म्हटले नाही, कायदे तज्ञ गुलाम बाप आहे, बुजुर्ग आहेत. अशी माणसं फार थोडी राहिले, त्यांना कायद्याची नुसते बुजुर्ग नाही, कायद्याची काही भूल आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की त्याचं संविधानात हे कोणी तुम्ही मी किंवा बापाने दिलेलं नाहीये. संविधानात घटनेमध्ये दिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करण्याचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल तर, आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे. कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिला आहे. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही. मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्यांना वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं. होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे. आणि कदाचित या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील. मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल तर त्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाही इतिहासामध्ये जशी आमची एक निष्पक्षपातीपणे न्याय आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून 1 वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगडगोटे हे वरती आले होते. आता जसे दगडगोटे गद्दार वरती आलेत तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती गेले होते, आले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकला होता. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे. पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता. पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आंबारस, तुम्ही बरोबर होतात, अनेक होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा. त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं आणि काही जणांची लायकी नसते, ते ज्यांना परवडत नाही ना ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर केलं असेल तर मी काल सुद्धा म्हणतो, यावर्षी RSS 100 वर्ष झाली. 100 वर्ष भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता. नंतर केलं असेल
तर मी काल सुद्धा म्हटलं, झालं आज यावर्षी RSSला 100 वर्ष झाली, 100 वर्ष. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता, खासदार आहे. तो मोठी झालेली आणि त्यावेळेला फक्त पण आणि मी नेहमी हे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे. आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे, आई तुळजाभवानी आहे. हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे घेणारं आमचं हिंदुत्व आहे. पण याचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक 1987 साली पारनेरची पोटनिवडणूक, ही फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बोंब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधी निवडणूक 1987 साली पार्लेची पोटनिवडणूक, जी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बोंब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय, काहीच माहिती नाही. आता गांधीजींपेक्षाही स्वतः मोठे व्हायला निघालेत. पण त्यांच्या लक्षात आलं की अरे हिंदू मतदान करू शकतात हिंदू बनून, म्हणून मग रथयात्रा काढली. कशासाठी काढली रथयात्रा? मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. हे आम्ही पण त्याच्यामध्ये एकत्र झालो. स्वतः खैरे साहेब गेले, आपले सतीश प्रधान गेले, तेव्हा सावे होते, अनेक जण हे तिकडे गेले. बाबरी पाडली गेली, कारण कार सेवा करायचे. दुपारी जेव्हा माहिती आली, बातमी आली, मला वाटतं संजय तूच फोन केला होता बाळासाहेबांना, बाबरी पाडली म्हणून. आणि तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी जाहीर केलं हे आमचं काम नाही म्हणे. हे सगळे जे आता जे बोललात ना तुम्ही, कोण बॉस, तशी ती त्यांची ती टोळी आहे. त्यांची टोळी आहे. म्हणजे पहिल्या मी शब्द नाही वापरू इच्छित, तुम्ही समजून घ्यायचं. तशी ती त्यांची टोळी आहे. हे आमचं काम नाही म्हणे, हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले, जर ते माझ्या शिवसैनिकाने काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे नादान लाचार बॉस कशासाठी राम मंदिर उभारलं? अनेक कारसेवकांचं तिकडे रक्त सांडलं, अनेकांच्या वरती केसेस झाल्या, मुंबईमध्ये दंगली घडल्या, अनेकांना प्राण गमवावे लागले. पण तेव्हा सुद्धा शिवसेना होती, शिवसैनिक होते, बाळासाहेब होते, म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न झाला, आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला. श्रीकृष्ण अहवाल, श्रीकृष्ण समिती नेमली गेली, त्याच्यामध्ये अनेकांना गुन्हेगार आरोपी ठरवलं गेलं. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तो अहवाल केऱ्याच्या टोपलीत टाकला होता. अटलजींचा फोन आला, नाही आहे, ठीक नाही आहे, कचऱ्याच्या टोपलीतनं परत बाहेर काढला. कारण त्यांना माहिती होतं की त्याच्यामध्ये एक सुद्धा भाजपचा कार्यकर्ता नव्हता. सगळे जे होते, ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं, ते सगळे शिवसैनिक होते. सगळ्या केसेस होत्या ते शिवसैनिकांवरती होत्या. भाजपचा एक सुद्धा कार्यकर्ता त्याच्यात नव्हता. मग निधी गोळा. आणि आता कळते मंदिर वही बनाएंगे कशासाठी?
तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं, की हिंदू हा बिचारा असाच घोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो, लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटतायत. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळेजण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काल जो मी एक मुद्दा मांडला तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण